सॉरी 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 कॅमेरा सुरूच नव्हता आणि तुम्ही अर्ध बोललात आणि एकाचं स्टोरेज फुल झालं. हे करता करता आम्ही बोलतोय आणि तो तिकडे आणि ती एकदम अच्छा म्हणजे मग हे काय करता नाही मला माहिती होतं हे सगळं फुकट जाणार आहे. खूप घाबरली होती मला अजून आठवते ती अजूनही घाबरलेली असते. आणि ते सगळं ऐकल्यावर असं मला झालं की बापरे चालेल चालेल मी अजून खाते. आणि ती जी सुटली खायला माणूस सोडून स्क्रिप्टची पानं पण खाल्ले तरी की तुम्ही कॉमेडी ऍक्टर असून तुम्ही आता वेगळं काही कधी करावं वाटतं का? विराट कोहली हा बॅट्समन आहे म्हणून सगळे त्याच्यावर टीका करतात का? जसे आमच्यावर विनोदी अभिनेता. मला फेमस व्हायचं हे फक्त एक कारण नाही असू शकत ऍक्टर बनायला. कारण फिल्म इज नॉट अन ऍक्टर्स मीडियम. कारण का ते कळतच नसतं कसं ट्रान्सलेट होतंय कॅमेरावर. एकांकिकांना तुम्हाला फक्त अभिनय नाही शिकवत, ती हास्य जत्रेमुळे मराठी भाषेकडे वळली. थंडीत असताना मोबाईलवर आम्ही तुमच्या स्किट्स बघतो आणि हसतो. किती मोठा आशीर्वाद आहे मला सांगा देवाचा. पण तुम्ही फेमस होण्यासाठी कलाकार होताय का? फेम गेल्यानंतरचा जो कलाकार असतो ना तो दयनीय असतो. लोक म्हणतात तुम्ही एकाच प्रोड्युसरकडे काम करणार. मी म्हटलं हो, संजय लीला भन्साली सारखा एवढा मोठा दिग्दर्शक आमच्या शोचे फॅन आहे. तेव्हा ना मला असं वाटलं यार माझं कधी लागेल. सचिन तेंडुलकरहून आठवलं तुला सचिन तेंडुलकरचं काहीतरी रिप्लाय आला.